तर नमस्कार मित्रांनो, पाहू शकता आज आपण आलेलो आहे हरभऱ्याच्या शेतीमध्ये. दिग्विजय हरभरा आहे आपला. तर याच्या पहिले सुद्धा मी तुम्हाला हरभऱ्याच्या शेतीमध्ये येऊन हरभऱ्याचा व्हिडिओ हा दाखवलेला होता. तर आतापर्यंत जवळपास आपण या हरभऱ्याला 2 फवारणी केलेल्या आहेत. 2 पाणी पूर्ण झालेले आहेत. आता आपण तिसरं पाणी लावलेलं आहे. जवळपास हरभरा पेरून 2 महिने सुद्धा झालेले आहेत. तर हरभऱ्याला फुलं लागण्याला सुरुवात झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ असा आहे की खूप साऱ्या शेतकरी मित्रांच्या हरभऱ्याला काय होते की आता ज्या टायमाला फुलं लागतात त्या टायमाला हरभऱ्याला जळ लागते किंवा मर लागते. सुरुवातीला सुद्धा हरभरं जळणं चालू राहतं, पण आतासुद्धा हरभरं जळतं. तर मी तुम्हाला सांगणार आहे की हरभऱ्याला 40 ते 50 फुटवे कसे फुटले पाहिजे याच्यासाठी माहिती सांगणार आहे. याच्यासाठी एक खत सांगणार आहे. तर थंबनेलवर तुम्ही पाहिलेलं असेल, नसेल पाहिलं तर थंबनेलवर तुम्ही पुन्हा पाहू शकता. तसेच तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा जाऊन पाहू शकता. खताबद्दल पूर्ण माहिती मी दिलेली आहे. जसं आपण खूप सारे शेतकरी मित्र ऐकत असाल की आपल्या शेतीमधले जे गांडूळ आहेत ते मेलेले आहेत. गांडूळ हे शेतीमध्ये खोल गेलेले आहेत. तर तसं जर पाहिलं तर गांडूळ हे मेलेले नाहीत, ते शेतीमध्ये आत गेलेले आहे. गांडूळ म्हणजे काय असतं हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल. गांडूळ म्हणजे आपल्या जे टाकी की आपण जिथे पाणी जास्त वापरतो, घरामध्ये टाकी वगैरे राहत असेल तिथे वाणू राहत असतात. त्या वाणूला आपण गांडूळ म्हणतो. गांडूळाचं काम काय राहतं की आपली जी शेती आहे त्या शेतीला भुसभुशीत करणे. तर शेती भुसभुशीत झाली म्हणजे आपल्या पिकाचं जे काही मजबूतपणा आहे तो वाढणार. तिथे वरचा आपण जर का पाणी दिला तर शेती भुसभुशीत जर असली तर आपल्याला पाणी शेती जास्त पिणार व अशी नरम राहणार. तर गांडूळाचं काम ते राहतं, शेतीला नरम ठेवणे. त्याच्यानंतर गांडूळ खतामुळे आपले जे काही पीक राहतं ते पिकाची पांढऱ्या मुळाची वाढ होते. तर त्याच्यासाठी आपण हे मल्टीप्लायर खत वापरत आहे. तर मल्टीप्लायर खत हे एकदम बेस्ट खत आहे. तुम्ही मल्टीप्लायर खताचा वापर हळदीसाठी करू शकता, त्याच्यासोबत सोयाबीनवरती करू शकता आणि हरभऱ्यालासुद्धा करू शकता. कोणत्याही पिकाला जर तुम्ही मल्टीप्लायर खत वापरलं तर तुमचं पीक हे 100% चांगलं येणार. 100% फुटवे फुटणार. 50 ते 60 एका झाडाला फुटवे फुटणार हे निश्चित आहे. तर तुम्ही या खताचा वापर नक्की करा. खत हे एकदम बेस्ट आहे. म्हणजे जवळपास कंपनीवाले सांगतात की या खतामध्ये एका ट्रॉली शेणखतामध्ये जितका पॉवर राहतो तितका एका पुडीमध्ये, 1 किलोच्या पुडीमध्ये हा पॉवर आहे. तर आपल्याला मल्टीप्लायर कुठून घ्यायचं, कसं घ्यायचं मी तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये ही माहिती दिलेली आहे. कंपनीचा नंबरसुद्धा दिलेला आहे. म्हणजे जवळपास 10 किलोची पेटी राहते. ती पेटी आपल्याला 8,500ला पडते आणि आपण जर किलोप्रमाणे घेतलं तर आपल्याला किलोप्रमाणे सुद्धा मिळतं. पण किलोप्रमाणे जर का घेतलं तर आपल्याला थोडंफार महाग लागतं. तर तसं तर हे खत फुटवे फुटायसाठी एकदम बेस्ट आहे. आणि त्याचप्रमाणे खूप सारे शेतकरी मित्र हे हळदसुद्धा लावत आहेत. हळद जे कोणी लावतं शेतकरी मित्र त्यांच्यासाठी आपण हे खत खूपच फायदेशीर सांगत आहे. म्हणजे कशासाठी, त्या खतामुळे आपल्याला हळदीमध्ये खूपच फुटवे फुटतात आणि फुटवे फुटले म्हणजे आपल्याला पिकाचा सुद्धा फरक पडणार. पीक आपलं हिरवंगार राहतं. हिरवंगार राहिल्यामुळे जे काही खाली त्याला कांडी वगैरे भरण्यास मदत करतं, कांडी लांबवण्यास मदत करतं आणि विशेष म्हणजे जमीन मुलायम ठेवतं, नरम ठेवतं.